तर आज मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अजिबात स्किप न करता. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला करते सुरुवात. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या चॅनलमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी कम्युनिटीला पोस्ट केली होती गोल्ड ज्वेलरी, साडी कलेक्शन, ड्रेस कलेक्शन, त्यापैकी तुम्हाला काय बघायला आवडेल. सगळ्यात जास्त वोट तर आपल्याला गोल्ड ज्वेलरीला आलेत आणि त्यानंतर साडी कलेक्शनला. गोल्ड ज्वेलरीचा व्हिडिओ बनवायचाच आहे, पण म्हटलं अगोदर आपण साडी कलेक्शन शेअर करूयात. तर चला शेअर करूयात. तर आणून ठेवलं सगळ्या साड्या मी इकडे. तर ही साडी रिसेंटली मी दिवाळीला घातलेली, तुम्ही पाहिलीच असेल, खूप छान आहे. तर मावस भाऊ आहे माझा, त्याने घेतली होती रक्षाबंधनला आणि मग मी ती दिवाळीला वेअर केली होती लक्ष्मीपूजनला. एकदम सिल्क साडी आहे सिंथेटिकमध्ये आणि त्याच्यावर ना अशी डिझाईन आहे हे बघा. आणि इतका सुंदर लुक येतोय ना ह्याने, काही विचार नका. पार्टीवेअरच साडी आहे पण खूप जास्त आवडले मला. बघू शकता किती छान दिसते आणि मध्ये असं बुट्ट्यासारखं वर्क आहे ह्याच्यावर हे बघा. आणि रेशमी साडी असल्यासारखे फिरता कलर आहे, डबल कलर आहे हे बघा. ह्याच्यात मोरपंखी एक आहे आणि हिरवा असा फिरता कलर आहे. आणि ही साडी ना 2500ची आहे. सो इकडे स्वस्त बसतात बरं का. हीच साडी महाराष्ट्रात बघायचं म्हटलं का खूप महाग असते बरं का. इकडे आम्ही होलसेल दरात एक दुकान आहे तिथे घेतो नेहमीच, त्यामुळे तिथे स्वस्त बसतात. आणि ही एक साडी जी मी संक्रांतीला मागच्या वर्षी घातली होती. ही साडी पण मावशीने घेतलेली आहे माझ्या मोठ्या मावशीने. तर कशासाठी घेतली होती, बारसं होतं माझ्या लहान बाळाचं, त्यावेळेस तिने घेऊन आली होती मला. तर ह्याला अशी लेसची बॉर्डर आहे आणि कापड एकदम सिल्कमध्ये आहे. छान आहे साडी, घातल्यावर छान लुक येतो हे बघा. सिंपल आहे, सिंपल साडी वेअर करायचं म्हणलं का खूप छान वाटते आणि घातल्यावर असं वाटतंय की काटापदराचीच साडी काय असा लुक येतो ह्याने. त्यानंतर ही एक आहे सिंथेटिकमध्ये आहे बरं का, सिंपलमध्ये आहे. तर ही साडी खूप छान आहे. कमीत कमी ह्याला 1.5 वर्ष होत आली पण मी अजून ब्लाऊज शिवला नाही. आता शिवायचा आहे मला, कट करून ठेवला आहे, आज शिवेन मी ही ब्लाऊज. तर ही साडी मामाने घेतली होती. तर मामांच्या घराची वास्तूक शांती होती, त्यामध्ये त्यांनी रिटर्न आहेर म्हणून दिलेली आहे. खूप छान साडी आहे बघा, अशी आहे. सो लवकरच ब्लाऊज शिवणार आहे. खूप मस्त आहे, मला खूप आवडले. ह्याचं कापड ना सिंथेटिकमध्ये असं खरखरीत आहे आणि डेली वेअरसाठी किंवा कुठे जाता येता घालायला खूप छान आहे. अगदी चापून चोपून बसते आणि घातल्यासारखी पण वाटत नाही. एकदम लाईट वेट साडी आहे. तर अशी डिझाईन आहे बघा ह्याच्यावर, हे बघा अशी. खूप आवडली मला ही साडी. आणि ही साडी ब्लॅकमध्ये आहे. ही लहान मावशीने घेतली इंदापूरच्या. दिवाळीला तिने भाऊबीजेला दिले. तर दिवाळीला तिने ड्रेस पण घेतला होता आणि प्लस साडी पण दिले. सो ह्याचा पण ब्लाऊज मला शिवायचा आहे, अजून शिवून झाला नाही. तर लेसवर असं स्टोन वर्क आहे बघा आणि ब्लॅक आहे. तसं तर मला ब्लॅक खूप आवडतं, माझ्या हजबंडना पण ब्लॅक कलर खूप आवडतो. सो बघा ही अशी काहीतरी दिसते, पार्टीवेअर टाईपच आहे पण सिम्पलमध्ये आहे. सो छान आहे, ही सुद्धा चापून चुपून बसते. त्यानंतर ही साडी तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. मी एका यूट्यूबर मैत्रिणीकडे गेले होते ना, तर त्यांनी येताना मला ही साडी लावली. छान आहे ही सुद्धा साडी. तर ओपन काही मी जास्त केली नाही आहे, असेच ठेवले. सो असा आहे काठपदरच आहे हा पण, ह्या साडीचा पण छान आहे. त्यानंतर ही साडी बघा, ह्याची पण अजून मी घडी मोडलेली नाही. ही साडी पण मामानेच घेतली. रिसेंटली त्यांच्या बाळाचं बारसं झालं होतं नातूचं मामाच्या. सो मी काय गेले नव्हते बरं का बारशाला, तरी पण त्यांनी ही साडी दिलेली आहे. कारण माझे सासू सासरे गेले होते, सासूला पण साडी नेसवली होती त्यांनी, पण मी गेले नव्हते म्हणून माझ्या जी माझी हे द्यायची साडी होती ती त्यांनी नंतर घेऊन दिली. अशा प्रकारे साडी आहे बघा, छान आहे. स्टोन वर्क आहे, काठापदराची आहे आणि एकदम कापड सिल्कमध्ये. तर असा काहीतरी कलर दिसतोय बघा मला. सो ह्याचा पण ब्लाऊज शिवायचा आहे. भरपूर ब्लाऊज पेंडिंगला आहेत, ते शिवायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडे मशीन आहे. मी माझे स्वतःचे ब्लाऊज, मम्मीचे, मावशीचे, सासूबाईचे ब्लाऊज शिवत असते वेळ भेटेल तसा. सो त्यानंतर ही साडी तुम्ही रिसेंटली मिनी ब्लॉगमध्ये पाहिली असेल आणि एक व्हिडिओ पण मी बनवला व्ह्यूजसाठी. यावर हीच साडी घातली, पार्टीवेअर साडी, डायमंडचं वर्क आहे. लेस तर पूर्ण डायमंडनं भरलेले आहे. इतकी छान साडी आहे ना आणि ह्याचं कापड पण एकदम मस्त आहे. पार्टीवेअर साडी, कलर तर मला खूप आवडला आहे. आणि ही साडी ना मामाच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस आम्ही स्वतः घेतली होती. पार्टीवेअर साडी 2500ची आहे. तर मला खूप आवडते ही साडी. सो एकदाच घातलं होतं मी लग्नात आणि त्या दिवशी व्हिडिओ करताना.
त्यानंतर ही साडी, ह्या साडीला कमीत कमी 3 वर्ष होऊन गेले. तर ही साडी ना माझ्या लहान बाळाच्या बारशाच्या वेळेस घेतली होती. कारण मला ना जिजामाताचा लूक रिक्रिएट करायचा होता, पण घाई गडबडीत झालंच नाही. मग माझ्या बाळाला मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या थीमवर बारसं केलं होतं. त्याचाही सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहिला नसेल तर मी कम्युनिटीला पोस्ट करते. सो बघा, खूप क्यूट दिसत होतं माझं बाळ. तर त्यावेळेस ही साडी घेतली होती, 2,500ची आहे. एकदम स्मूथ आणि सिल्क आहे बरं का. काटापत्राचा लूक देणारी साडी आहे, प्लस पार्टीवेअर म्हणून पण आपण यूज करू शकतो. तर ह्या साडीला 3 वर्ष झालेत, मी फक्त एकदा ते 2दाच नेसलेली असेल. तर अशा प्रकारे ही साडी आहे बघा, मला खूप आवडते आणि कलर पण मला खूप म्हणजे खूप आवडतो. त्यानंतर ही ब्लॅक साडी, ही तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा बघितलं असेल, म्हणजे 3 ते 4 वेळा तर मी ही साडी घातलेली आहे. ही साडी आम्हीच आमच्या यात्रेच्या वेळेस घेतली होती. मला वाटतं 1 ते 2 वर्ष ह्याला झालं. तर खाली असं आहे बघा, ह्याला खालून अशी अशी आहे, हे बघा मी उलटी दाखवली. खालून असं आहे नेटमध्ये आणि त्याला अशी ब्रासो टाईप डिझाईन आहे आणि लेस अशी आहे. पूर्ण साडी प्लेनच आहे, हे बघा पूर्ण साडी प्लेन आहे. फक्त ह्याच्या पदराला डिझाईन आहे आणि मला फक्त पदरच वरून दिसत होता. मला वाटलं पूर्ण साडीला असंच वर्क आहे, म्हणून मला ही साडी खूप आवडली. आणि ही साडी ना 1,500च्या प्लस आहे. कापड चांगलं आहे, पण डिझाईन कुठेच नाही, फक्त पदरावरच अशी डिझाईन आहे. घरी आल्यावर बघते तर काय पूर्ण प्लेन होती. मग मी म्हणत होते रिटर्न करूया, पण सासूबाई म्हणले असू दे, काळा कलर आहे तुझ्यावर छान दिसते, राहू दे, एवढं काय त्यात. पण पूर्ण साडी प्लेन आहे, त्यामुळे मला कसं तर होत होतं. सो मी जास्त वेळा काही नेसली नाही साडी. तर ह्याचा ड्रेसच शिवावा असं म्हणते, कारण खूपच प्लेन आहे. ह्याचा ड्रेस खूप छान दिसेल. आणि ही अशी काहीतरी दिसते बघा साडी, एकदम प्लेन आहे, एकदम प्लेन, काहीच डिझाईन नाही, पदरालाच डिझाईन आहे फक्त. सो ड्रेस शिवणार आहे, अम्ब्रेला टाईप ड्रेस शिवणार आहे किंवा शरारा टाईप. तर तुम्हाला काय वाटतं मी कसा शिववता, मला नक्की कमेंटमध्ये सांगा, हिंट द्या, आयडिया द्या. सो माझे ड्रेस पण मी स्वतः शिवत असते, साडीचे 1-2 ड्रेस पण मी शिवलेले आहेत. आणि ही एक साडी आहे जी साधी सिंपल साडी आहे, मोरपंखी कलरमध्ये असं त्याला हे आहे, सिंथेटिकमध्ये कापड आहे, बॉर्डर अशी आहे. पण ही साडी घातल्यावर असं वाटतच नाही की ही सिंपल किंवा सिंथेटिक आहे. घातल्यावर इतका चांगला लुक येतोय ना, असं वाटतं काटापदराची साडी घातली, पण ॲक्च्युली ही काटापदराची नाही, खूप छान लुक देते. तर ही साडी ना मावशीचं लग्न होतं, त्यावेळेस मला त्यांनी रिटर्न आहेरमध्ये दिलेली आहे. सो मी एकदा घातलंय, मागच्या लक्ष्मीपूजनला घातलं होतं. सो खूप छान दिसत होती, एकदाच मी वेअर केले, त्यानंतर वेअर केलेलीच नाही. हे बघा असं आहे, खूप छान आहे, खूप छान लुक येतो, मला खूप आवडली ही साडी. ह्याच्यावरचा ब्लाऊज ना रेड कलरचा आहे. सो आता एवढ्या साड्या ना माझ्याकडे होत्या. अजून भरपूर साड्या आहेत हेवीवरच्या, ह्या साड्या सिंपल होत्या. सो हेवीवरच्या साड्या ना गावाकडे आहेत माझ्या लग्नातल्या, किंवा अजून काही स्पेशल म्हणजे स्पेशल फेस्टिवलसाठी काही घेतलेल्या साड्या ज्या आहेत काटापदराच्या हेवीवरच्या, त्या गावाकडे आहेत. सो पार्ट 2 साड्यांचं तुम्हाला बघायला आवडेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या कमेंट हो येत असतील, आवडेल आम्हाला बघायला, तर मी नक्कीच नेक्स्ट पार्ट साड्यांचा घेऊन येईल गावाला गेल्यावर. सो हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅप्पी राहा, बाय बाय. आता मला एवढं सगळ्या साड्यांचा ढीग पडलाय अक्षरशः, तर त्या सगळ्या घड्या घालायच्यात. असो मी घड्या घालते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.